ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण सोने 2 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. इराणने पलटवार केल्यामुळे इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी दिसत आहे, तर सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 34,000 रुपयेची घसरण झाली असून चांदी देखील 1,54,000 रुपयेपर्यंत स्वस्त झाली आहे. सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड रेट मराठी मध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगाची ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये किती घसरण किंवा वाढ झाली आहे, तसेच येत्या काळात सोने चांदी स्वस्त होणार की महाग होणार याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. यासोबतच तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत, तसेच सोने चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात, सोने किती दिवस स्वस्त राहू शकते आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वेळ कोणती असेल याची माहितीही आम्ही तुम्हाला देणार आहोत. म्हणून जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न, तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत किती असावी? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केले नसेल किंवा तुमच्या विश्वासू यूट्यूब चॅनल गोल्ड रेट मराठी ला सबस्क्राईब केले नसेल आणि बेल नोटिफिकेशन ऑन केले नसेल तर ते आत्ताच करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे सोने चांदीचे ताजे दर सर्वात आधी मिळतील. चला तर आता जाणून घेऊया आजचे चांदीचे ताजे दर. भारतीय सराफा बाजारानुसार आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 265 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीचा भाव 2,120 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,650 रुपये आहे आणि 100 ग्रॅम चांदीचा भाव 26,500 रुपये आहे. आज चांदीच्या किमतींमध्ये प्रति किलो 2,000 रुपयेची किरकोळ वाढ दिसून आली आहे. मात्र मागील काही आठवड्यांपासून चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार सुरू आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव $75 आसपास फिरत आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, येत्या काळात सोने आणि चांदी स्वस्त होणार की महाग? सर्वप्रथम सेंट्रल बँकांच्या सोन्याच्या विक्रीबद्दल बोलूया. अलीकडे काही देशांनी सोने विकल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी असे म्हणण्यास सुरुवात केली की आता सेंट्रल बँकाही सोने विकू लागल्या आहेत, त्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. मात्र या बातमीचा सखोल विचार केला तर चित्र काहीसे वेगळे दिसते. उदाहरणार्थ, तुर्कीने जे सोने विकले त्यामागचा मुख्य उद्देश स्वतःच्या चलनाला स्थिरता देणे आणि डॉलरची उपलब्धता वाढवणे हा होता. हा असा धोरणात्मक निर्णय नव्हता की सोने सोडून इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूक करावी. त्यामुळे केवळ काही टन सोन्याची विक्री पाहून जगातील सर्व सेंट्रल बँका आता सोने विकू लागतील असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. जागतिक आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी सुमारे 4,000 ते 4,500 टन सोन्याची मागणी असते. त्यामुळे 80 किंवा 100 टनांची विक्री ही संपूर्ण बाजाराच्या तुलनेत फार मोठी मात्रा मानली जाऊ शकत नाही. होय, या बातमीचा बाजाराच्या भावना
आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो, पण दीर्घकालीन ट्रेंड पूर्णपणे बदलण्याची क्षमता यात नाही. म्हणूनच अनेक मोठे विश्लेषक अजूनही सोने आणि चांदीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहेत. आता महागाईबद्दल बोलूया. अमेरिका, युरोप, जपान आणि भारतासह अनेक देशांमध्ये अलीकडच्या काही महिन्यात महागाईचे आकडे वाढले आहेत. ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या किमती हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. जर पुढील काही महिन्यात महागाई उच्च पातळीवर कायम राहिली तर सेंट्रल बँकांवर व्याजदर उंच ठेवण्याचा किंवा गरज पडल्यास पुन्हा वाढवण्याचा दबाव येऊ शकतो. सामान्यतः व्याजदर वाढणे हे सोन्यासाठी नकारात्मक मानले जाते, कारण त्यामुळे डॉलर मजबूत होतो आणि गुंतवणूकदार बार्सकडे आकर्षित होतात. पण कथा इथेच संपत नाही. जर महागाई वाढत राहिली आणि त्याचवेळी आर्थिक विकासाचा वेग मंदावला तर जग स्टॅगफ्लेशन सारख्या परिस्थितीत जाऊ शकते. स्टॅगफ्लेशन म्हणजे महागाई जास्त असते आणि अर्थव्यवस्था मात्र कमकुवत असते. इतिहास साक्षी आहे की अशा परिस्थितीत सोने आणि चांदी हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानले जातात. म्हणूनच अनेक तज्ज्ञांचे मत आहे की जर स्टॅगफ्लेशनचा धोका वाढला तर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळू शकते. आता जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर. आज 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅम भाव 12,660 रुपये आहे. 8 ग्रॅमचा भाव 1,01,280 रुपये आहे. 10 ग्रॅमचा भाव 1,26,600 रुपये आहे आणि 100 ग्रॅमचा भाव 12,66,000 रुपये आहे. आज 18 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 10 ग्रॅम मागे 550 रुपयेची वाढ नोंदवण्यात आली आहे. आता पाहूया 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सोने सध्या स्वस्त आहे की महाग? याचे उत्तर सरळ नाही. जर तुम्ही मागील वर्षाच्या तुलनेत पाहिले तर सोने महाग वाटेल, पण जर वाढती महागाई, भूराजकीय तणाव आणि भविष्यातील संभाव्य व्याजदर कपातीचा विचार केला तर अनेक तज्ज्ञांच्या मते सोन्यात अजूनही वाढीची मोठी क्षमता आहे. म्हणून सोने स्वस्त आहे की महाग हे पूर्णपणे गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. चांदीबाबत परिस्थिती आणखी रोचक आहे. चांदी ही फक्त मौल्यवान धातू नसून औद्योगिक वापरासाठीही अत्यंत महत्त्वाची धातू आहे. इलेक्ट्रिक वाहने, सोलर पॅनेल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि नव्या तंत्रज्ञानामध्ये चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. जर जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आणि औद्योगिक मागणी मजबूत राहिली तर चांदी सोन्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करू शकते. इतिहासात अनेक वेळा असे दिसून आले आहे की जेव्हा चांदीमध्ये तेजी सुरू होते तेव्हा तिचे दर अतिशय वेगाने वाढतात. येत्या काही महिन्यात गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील महागाईचे आकडे, फेडरल रिझर्व्हच्या बैठका, रोजगारविषयक अहवाल आणि जागतिक राजकीय घडामोडींवर राहणार आहे. जर फेड भविष्यात व्याजदर कपातीचे संकेत देत असेल तर ते सोने आणि चांदीसाठी अत्यंत सकारात्मक संकेत ठरू शकतात. दुसरीकडे जर महागाई नियंत्रणाबाहेर गेली आणि आर्थिक विकासाचा वेग मंदावला तरीही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढू शकते. एकूणच मित्रांनो, अल्पकालीन कालावधीत बाजारात चढउतार कायम राहू शकतात. किमतींमध्ये करेक्शन आणि तेजी दोन्ही पाहायला मिळू शकतात. मात्र दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले तर असे अनेक घटक आहेत जे सोने आणि चांदीला आधार देत आहेत. म्हणून घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी बाजाराचे व्यापक चित्र समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. सध्या निष्कर्ष असा निघतो की सेंट्रल बँकांच्या मर्यादित सोन्याच्या विक्रीमुळे घाबरण्याची गरज नाही. महागाई, जागतिक तणाव, संभाव्य व्याजदर कपात आणि गुंतवणुकीची वाढती मागणी हे सर्व घटक अजूनही सोने आणि चांदीच्या बाजूने दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात चढउतार सुरू राहिले तरी सोने आणि चांदीमध्ये
तेजीची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. उलट अनेक तज्ज्ञांचे मत आहे की पुढील एका वर्षात सोने आणि चांदी सध्याच्या स्तरापेक्षा अधिक उंच भाव दाखवू शकतात. आता जाणून घेऊया 22 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर. भारतीय सराफा बाजारानुसार आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅम भाव 15,254 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,22,320 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,52,540 रुपये आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,25,400 रुपये आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 10 ग्रॅम मागे ची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत सध्या $487 आसपास पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार सुरू आहेत. भविष्यात डॉलर मजबूत झाला तर सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येऊ शकतो. परंतु डॉलर कमजोर झाल्यास सोने आणि चांदीच्या दरांमध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊया 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून आणि खात्री करूनच खरेदी करा. तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रत्येक सोन्या चांदीच्या वस्तूवर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. हॉलमार्कमुळे धातूची शुद्धता ओळखता येते. त्यामुळे हॉलमार्क पाहूनच खरेदी करा. याशिवाय या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे घाऊक बाजारातील दर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे भरावे लागतील. आज 24 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅम भाव 15,630 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,25,040 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,56,300 रुपये आहे. तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,63,000 रुपये आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 10 ग्रॅम मागे ची किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या बाजारात प्रवेश करणे काहीसे जोखमीचे ठरू शकते. घाईघाईत खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. मात्र खालच्या स्तरांवर सोने आणि चांदीमध्ये पुन्हा खरेदी वाढताना दिसू शकते. दुसरीकडे मध्य पूर्वेतील वाढता तणाव किंमतींवर दबाव निर्माण करू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्यांचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे त्यांच्यासाठी सध्याची पातळी खरेदीची चांगली संधी ठरू शकते. कारण सोने आणि चांदी दोन्हीही अलीकडच्या उच्चांकी पातळींपेक्षा कमी दरात उपलब्ध आहेत. मात्र इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबाबत दिली जात असलेली विधाने आणि अमेरिकेला दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराच्या इशाऱ्यांमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढू शकते. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही खरेदी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. आता आपण अशा एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया ज्यामुळे जगभरातील विश्लेषकांचे लक्ष वेधले गेले आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जगभरातील केंद्रीय बँकांनी एकूण 244 टन सोन्याची खरेदी केली आहे. हा आकडा मागील अनेक वर्षांच्या तुलनेत अत्यंत मजबूत मानला जातो. पण येथे केवळ खरेदीचे प्रमाणच महत्त्वाचे नाही तर खरेदी करणाऱ्या देशांची यादीही तितकीच रोचक आहे. यावेळी केवळ मोठ्या अर्थव्यवस्थाच नव्हे तर ग्वाटेमाला, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, युगांडा आणि केनिया यांसारखे देशही मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करताना दिसले. हे असे देश आहेत ज्यांच्या यापूर्वी बुलियन मार्केटमध्ये फारसा उल्लेख होत नसे. मात्र आता त्यांनीही आपल्या विदेशी चलन साठ्यात सोन्याचा वाटा वाढवण्यास सुरुवात केली आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की इतके देश अचानक सोन्याकडे का वळू लागले? यामागील मोठे कारण 2022 नंतर दिसून आले. रशियाच्या परकीय मालमत्तांवर निर्बंध लादण्यात आले आणि डॉलर
तसेच युरोमध्ये ठेवलेल्या अनेक मालमत्तांवर परिणाम झाला. यानंतर अनेक देशांनी आपल्या विदेशी चलन साठ्याच्या सुरक्षेबाबत नव्याने विचार सुरू केला. जर एखाद्या देशाच्या परकीय चलन मालमत्तांवर निर्बंध लावले जाऊ शकतात, तर राखीव निधीचा किती भाग अशा मालमत्तांमध्ये ठेवावा ज्यावर इतर कोणत्याही देशाचे नियंत्रण नाही, हा प्रश्न निर्माण झाला. आणि याच ठिकाणी सोने पुन्हा केंद्रस्थानी आले. कारण सोने हे असे मालमत्ता वर्ग आहे ज्याची छपाई कोणतीही केंद्रीय बँक करू शकत नाही. कोणत्याही सरकारच्या निर्णयामुळे त्याचा पुरवठा अचानक वाढू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते सहजपणे गोठवता येत नाही. याच कारणामुळे अनेक देश आता आपल्या विदेशी चलन साठ्याचा मोठा हिस्सा सोन्याच्या स्वरूपात ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. याच काळात पोलंड, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान यांसारखे देशही मोठे खरेदीदार म्हणून समोर आले आहेत. तसेच वेगाने वाढणाऱ्या अनेक छोट्या अर्थव्यवस्थाही आता याच मार्गावर पुढे जात आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या सर्वेक्षणानुसार बहुतेक केंद्रीय बँकांनी येत्या काही वर्षांत आपला सोन्याचा साठा आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की केंद्रीय बँकांची मागणी सध्या कमी होत नसून सातत्याने वाढत आहे. आणि त्यामुळेच जेव्हा जेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते, तेव्हा खालच्या स्तरांवर मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येते. कारण आता फक्त गुंतवणूकदारच नव्हे, तर जगभरातील केंद्रीय बँकाही सक्रियपणे सोने खरेदी करत आहेत.